नवीन टी शर्ट घातल्यावर आम्ही लागलो गड चढायला. आता पहिल्यांदा एवढं काय वाटलं नाही, सपोय वाट होती. पण थोड्या वेळानं हो प्रचंड गड का म्हणते ते समजायला लागलं. फक्त डोक्यात एकच होतं की दिवसाचं गड चढायचं आहे. आणि मग काय मान तालुक्यातलं पण मावं आपल्याला सामील झालं आणि निघालो आपल्या एकमेकाच्या साथीनं. कधी कधी सपय रस्ता लागायचा, कधी चढ लागायचा, तर कधी वरंगळ लागायची. पण आम्ही काय थांबलो नाही. आता मी लय वेळा थांबलो, ते आमच्यातल्या कार्यकर्त्यासनीच माहित आहे फक्त. आता ह्या किल्ल्यावर आम्हाला चढायला मुश्किल वाटत होतं. तो किल्ला महाराजांनी 16व्या वर्षी कसा जिंकला असेल हे प्रत्येक पावलागणीच आम्हाला विचार येत होता. आणि खरी कसरत इथनं पुढे सुरू झाली. पै रस्ता संपला आणि नुसता चढ चालू झाला. आणि त्यात मज्जा अशी झाली की गाडी न थांबवता सकाळपासून नुसत्या केळांवरच पोरं होती, त्यांनी दुसरं काय खाल्लं नव्हतं. आणि तशीच ती भुका लागलेल्या अवस्थेत गड चढत होती. आता गड चढायला लागल्यावर वानर सेनेनं कुठनं अटॅक केला काय माहिती. त्याला नाही वाटत होतं की आमच्यापाशी काहीतरी खायला आहे. आणि एवढी डेंजर होती की अंगावच येत होती डायरेक्ट. गडाचा बुरुज आता स्पष्ट दिसायला लागलेला. पण दुसरं टेन्शन असं वाढत होतं की सूर्य हळूहळू खाली निघालेला. आणि आमच्या डोक्यात होतं की सूर्य खाली जायच्या आधी आम्हाला गडावर जाऊन ज्योत पेटवून मागे फिरायचं होतं. कारण अंधारात बारक्या पोरांना घेऊन इथनं खाली उतरणं म्हणजे मोठा टास्क होता. 2026 मध्ये एकच डोक्यात ठेवलं की वजन कमी करायचं. कारण हा गड चढताना कळलं की बाबा शरीराची व्हॅल्यू काय आणि व्यायामाची व्हॅल्यू काय. आणि फायनली आम्ही नियोजित वेळेत गडाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. आणि मागं वळून बघितलं तर आमच्या गाड्या एवढ्या लांब, अशा मुंगी एवढ्या गाड्या दिसत होत्या. आणि आम्ही एवढं चालत इथं वरपर्यंत आलो होतो. आणि विषय असा झाला की एवढ्या सगळ्या चढायच्या गडबडीत एकानं सुद्धा पाण्याची बाटली सुद्धा वर आणली नव्हती. सगळ्यांना पाणी प्यायचं टेन्शन आलं. नशीब एवढं चांगलं आहे तर खोकट टाकीमध्ये पाणी एवढं भारी प्यायचं होतं. बिस्लरीला सुद्धा मागं टाकलं, असं गार पाणी इथं प्यायला भेट. मग एक एक बाटली भरून सगळ्यांनी पाणी पेलं आणि लागलो गड बघायला सगळा फिरून. गडांवर गेल्यावर सगळ्यात मोठा गाड डॉगेश भाई पण आम्हाला सामील झाला. ज्योत महादेवाच्या पिंडीजवळ ठेवली आणि तटबंद बघायला आम्ही सगळे सोबत निघालो. अनाजी पंत आणि मोरोपंत यांचा छानपैकी फोटो काढला आणि कमी वेळात जेवढा गड बघता येईल तेवढा बघून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. अंधारात लहान मुलांना सोबत घेऊन गड उतरायचा होता, त्यामुळे वारंवार त्यांना शिस्त समजावून सांगावी लागत होती. आणि ते सुनील दादांनी केलं. त्यानंतरच लगेच आम्ही समोर असलेल्या महादेव मंदिरात गेलो, नारळ फोडला आणि ज्योत पेटवली. जेवढा गड चढताना अवघड होता तेवढाच उतरताना पण अवघड होता. पाय घसरल्या भीतीनं बसून पाय लॉक करून नंतर उतरायचं, त्या ग्रिलला पकडूनच उतरायचं. आणि त्यात मेन म्हणजे मागच्यांना पुढच्यांना, ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्यांना लाईटीचा प्रकाश दाखवत आम्ही गड उतरलो. 2 तासामध्ये आम्ही सुखरूपपणे गड उतरून खाली आलो. आणि खाली आल्यानंतर जे जवळ पायथ्याला जे दुकान होतं त्या दुकानाच्या लाईटीमध्ये आम्ही बसून सगळ्या जणांनी जेवण केलं सकाळचं. आणि पुढचा भाग उद्या बघू.